तो ड्रेस घालेल ना ती नक्की? तशी काही हरकत नाहीये, पण असे कपडे घातले नाहीयेत तिने कधी. आवडेल ना तिला? हा पण रंग तर फेवरेट आहे तिचा. आता तुला ह्यावर बक्षीसही मिळेल. तिकडे बघ. Wow, so beautiful. राधा, किती सुंदर दिसतेस ग तू. थँक्यू आजी, पण एवढं मोठं गिफ्ट कशाला? खरंच नकोय मला. खबरदार हा, नाही म्हणायचं नाही. अगं नवऱ्याकडून हक्काने घ्यायचं. आणि आज तर तू परी दिसतेस, परी. हो ना, खूप गोड दिसते. आज तर तुझी दृष्टच काढायला हवी. विराजस, आज तिचा वाढदिवस आहे ना, मग छान साजरा करा. हो तर जाणारच आहे तिला बाहेर घेऊन फिरायला. बाहेरही पण जाणार आहोत तिच्या. जा दा, देवदर्शन करा, नाशिक मध्ये फिरून आण. आणि भरपूर फिरून या. हो. कशाला? घरीच थांबूयात ना, सगळ्यांबरोबर साजरा करूयात. म्हणजे मला सवय नाही ना. विराजस,
राधा, मी आहे ना, हे बघ, वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या प्रॉब्लेम्सला सुट्टी असते, त्यामुळे तू अजिबात काळजी करायची नाही, मस्त एन्जॉय करायचं. आता काय करणार आहेस? राधाने तिचं काम केलं नाही, मग माझ्याकडून पण गिफ्ट मिळायला हवी ना तिला. माझ्या लाडक्या सुनेचा वाढदिवस आहे, मग गिफ्ट तर मिळणारच. सॉरी, ते चावी आत राहिली होती गाडीची, तुला वाट बघावी लागली. विराजस, मी काय म्हणते, काल रात्री वाढदिवस सेलिब्रेट केला तेवढं बस ना. हे बाहेर कशाला, आपण आज जाऊयात ना. बाबांना नाही आवडणार रे, आपण जाऊयात आत. विराजस, विराजस, हा, असा काय बघतोस माझ्याकडे? अरे विराजस, काय विचारते मी, काय चाललंय तुझं? का नको बघू राधा? इतकी सुंदर गर्लफ्रेंड माझ्या समोर उभी असताना मला दुसरीकडे कुठेच बघायची गरज नाही. आणि आता तुझ्याशिवाय मला दुसरीकडे बघायची इच्छा सुद्धा नाही. विराजस प्लीज. अरे मी काय बोलते, तुझं काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? जगातली सगळ्यात सुंदर मुलगी माझी गर्लफ्रेंड आहे आणि मी तिच्याकडे तासन तास बघू शकतो, हो ना? विराजस, मला कसं तरीच वाटतंय, आपण हात जाऊयात ना प्लीज. नाही, आज तुझा वाढदिवस आहे, आपण बाहेर फिरायला जातोय हे नक्की. हा, आता फिरायला कुठे जायचंय ते तू ठरव. हे बघ, जिथे जायचंय ना तिथे चल, पण आधी बघणं थांबव. खरे की स्वप्न माझे राणी सरकार, मला नाते हे मी जगाया लागलो, वेड तू लावले कासे. रेशमी रेशमी साहुलिया नव्या, रेशमी आपल्या सावल्या. रेशमी रेशमी श्वास आहे नवा, रेशमी बावऱ्या जाणीवा. ओंजळ सुखाची वाहे भरूनी, आहेस माझ्या सोबत म्हणूनी. दोघात गहिरे आतुर काही, आता उदासी बाकी न राही. रेशमी रेशमी चांदण्याचा दिवा, रेशमी राधा, आज फक्त माझं ऐकायचंस. तुझा वाढदिवस आहे, त्यामुळे कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही, कसलीच काळजी करायची नाही, फक्त एन्जॉय करायचं. करशील? सरपा
निघूयात. दादा दादा सांग ना, दादा सांग ना, काय नेमकी कसली मदत दिलीस तू? सांग ना, काय चाललंय नेमकं तुझ्या मनात? मला माहिती होतं तुला ना राधा आवडणं शक्यच नाही रे, म्हणूनच तू चिडलास ना खालती एवढा. हो की नाही, हो की नाही? पण सांग ना दादा, काय काय तुझ्या डोक्यात आहे? काय सांग ना मला लवकर. काय थांब जरा. काय काय हे कधी झालं? म्हणजे म्हणजे राधाने डिवोर्स दिला? ही शपथ दादा, केवढी मोठी बातमी आहे ही. आणि तू मला नाही सांगितलंस, माझ्यापासून लपवून ठेवलंस. जा बाबा, मला नाही आवडलं. केवढं मोठं गॉसिप आहे हे, आणि तू मला नाही सांगितलं दादा. अरे त्याची बोंबाबोंब करत असतेस ना, म्हणूनच सांगत नाही तुला. गप्प राहणार असशील तर गोष्ट सांगतो. शपथ कुणालाच नाही सांगणार. कुणाला म्हणजे कुणालाच नाही, फक्त सुमितला नाही सांगाय. नाही सांगणार. हा कळलं? कसं आहे, राधानी स्वतःहून सही केलेली नाहीये, तर मी जबरदस्ती तिच्याकडून ती सही करून घेतली आहे. म्हणजे मी हा चेक तुला देईन, पण माझी एक अट आहे. हा चेक जर तुला हवा असेल ना राधा, तर ह्या डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या. शपथ दादा, कसलं ग्रेट, कसलं भारी आहे अरे तू. एक नंबर, कमाल कमाल. तुझं कौतुक न करावं तेवढं कमी आहे. बस बस बस. पण काय आहे, आता ती राधा सांगितलेल्या गोष्टी करत नाहीये. तिला जरा जाग करावं लागेल. नुसतं प्रेम प्रेम खेळत बसले. मला आता तिची दिलेली मुदत संपवावी लागेल. म्हणजे नेमकं काय करणार आहेस? असावरही. राधाचा बर्थडे आहे की नाही आता? हो हो. मग आपण तिला गिफ्ट द्यायला नको? आपल्याकडनं बर्थडे गिफ्ट तिला. कसं आहे, हे जे डिवोर्स पेपर आहेत ना, ते योग्य वेळेला विराजसच्या रूम मध्ये नेऊन ठेवायचे. येस, करेक्ट. हॅपी बर्थडे. धीराजस, तुला कसं कळलं माझी पाणीपुरी खायची इच्छा झाली? पाणीपुरी ना माझी फेवरेट आहे. दादा 2 प्लेट द्या ना. राधा, आपण इथे पाणीपुरी खायला नाही आलोय. ते मला शूजची लेस बांधायची होती ना, म्हणून मी बसलो होतो. आणि काय आहे, कुठलं पाणी वापरतात माहित नाही ना आपल्याला. कशाला रिस्क घ्यायची? त्यात माझी तब्येत बरी नव्हती म्हणून. ठीक आहे, निघूयात मग आपण. हा दादा, मस्त 2 प्लेट पाणीपुरी द्या. आणि प्लेट मोजू नका, आज पोट फुटेस्तोवर खाणार आहे मी. अरे पण तुझी तब्येत? नाही नाही नाही, मी जर पाणीपुरी खाल्ली नाही तर माझी तब्येत बिघडेल. आणि तसंही कधीपासून मी तुझ्याकडे बघतोय, तुझं लक्ष त्या पाणीपुरीच्या गाडीकडे. आज राणी सरकारांचा वाढदिवस, आणि जर त्यांची पाणीपुरी खायची इच्छा असेल तर मग ती तर पूर्ण करायलाच पाहिजे ना, है ना? दादा, मस्त पाणीपुरी द्या, गोड द्या, छान मस्त गोड द्या, एकदम मस्त. वा हो. गोड? तुला गोड लागते का? गोड पाणीपुरी कोण खातं? कोणाला? मला गोड? मी गोड पाणी
गोड पाणीपुरी कोण खातं? बरोबर आहे तुझं. मी तुझ्यासाठी म्हणत होतो, मला तिखट लागतं एकदम अशी झणझणीत. हा, तुझ्यासाठी म्हणून गोड. हो का? मी लहान वाटते का तुला? म्हणजे तुला पण गोड नकोय का? अरे वा, मग तर काहीच प्रॉब्लेम नाही. दोघांना गोड नकोय, दोघांना तिखट खायचे. द्या तिखट द्या पाणीपुरी. हा, घे 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 घे. लेडीज फर्स्ट. वा दादा, मस्त. दादा आणखी तिखट बनवा. ठीक आहे बरोबर आहे. मला पण अजून तिखट द्या भरपूर. मस्त. काय रे, तुला सवय नसेल तर गोड घे. सांगू का गोड? सवय? लहानपणापासून तिखट खायचीच सवय. तुला पाहिजे असेल तर तू गोड घ्या बिंदास. हा, मी काय असं हे नाही. दादा, तो मिरचीचा ठेचा आहे ना, तो पण घाला. एकदम झणझणीत बनवा. काय ग, हरलीस वाटतं? हा, हरलीस का? आहा. दादा, आता शेवटच्या 5 पुऱ्या आहेत ना, तर एकदम अशा मस्त पैकी. राधा, हा, गोड बनवा. मॅडमला गोड पाहिजेत. हा, गोड. तिखट नाही सर. गोड द्या, गोड द्या, गोड द्या. मग आता कोण चॅम्पियन? राणी सरकार, तुम्हीच. तुम्हीच राणी सरकार, तुम्हीच. दादा, मन भरला साहेबांचं. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो. हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो.
कुठे राहिले ते? जावई बापू म्हणले येतोय येतोय, अजून नाही आले. आता काय उडत येणार आहे? हं? म्हणजे येतील ते येतील. पण कधी येतील? कधीपासून वाट बघतोय मी. हे मुंग्या, कसा दिसतोय मी? चंदू शेठ, पाचव्यांदा विचारताय तुम्ही हे? चंदू शेठ, आता माझं उत्तर काय प्रत्येक वेळेस बदलणार आहे का? आणि चंदू शेठ, तसही बर्थडे तुमचा आणि राधाताईचा आहे. हा तेच लक्षात ठेवायचंय मला. आज बर्थडे. हा, आज बर्थडे राधाचा. चंदू शेठ, तुम्ही काही करा, तुमच्या काही लक्षात राहणार नाही. बरोबर. काय म्हणाले तू? काही नाही. लक्षात राहतं माझ्या सगळं. चंदू शेठ, विट्टी आली. नमस्कार. जावे बापू, बिट्टी नाही आली. आणि या मॅडम कोण? ओळखलं नाही. चंदू शेठ, मीच आहे बिट्टी. विट्टी, हे कसली सुंदर दिसतेस ग तू. एकदम लाल परी. आमची विट्टी परी. हे तरीच म्हटलं जावई बापू कुठली परी घेऊन आलेत. विट्टी छान दिसते. हॅपी बर्थडे. थँक्यू. राधाताई, कसली भारी दिसतेस ग तू. एकदम बेस्ट डिशके. माई कुठे आहेत? राधे. माई, राधे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू माई. नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भव. आहे की नाही सुंदरची आठवण? सगळ्या गोष्टींचा शेवट इथेच होणार आहे. एका महिन्यात जर डिवोर्स पेपरवर सह्या नाही झाल्या तर काय होईल सांग बरं मला.